खास आहे, कारण आज आहे माझ्या मावशीच्या मुलाचा नामकरण सोहळा। हा आनंदाचा क्षण तुमच्यासोबत शेअर करायला मला खूप उत्सुकता आहे। चला तर मग सुरू करूया आजचा हा ब्युटिफुल डे। परित्रण पाठ सुरू असल्यामुळे हॉलमध्ये गर्दी होती पाहुण्यांची, म्हणून डिसाईड केलं की बाहेरच वेट करावा। आणि जसंही परित्रण पाठ संपलं तसंच सुरुवात झाली आपल्या प्रोग्रामला। तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि मी एवढी एक्सायटेड होती आजच्या प्रोग्रामसाठी की लिटरली मी पूर्ण बेबी शॉवरच्या प्रोग्रामपासून तर आजच्या दिवसाची मला इतका उत्सुकता होती गाईज। सो फायनली तो दिवस आला आणि आता म्हटलं की चला आपण शूट करायला पण सुरुवात करूया। आणि मेन म्हणजे मी माझ्या मावशीच्या मुलाला ऑलवेज स्टेटसला बघते, आज मी त्याला प्रत्यक्ष बघणार होते, त्याचा आनंद मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते। प्रोग्राम चालू होण्याच्या आधी इकडे छान चालू आहे फोटोशूट। मग पाहुण्यांसोबत पिक्चर्स काढताना फोटोशूटला बिलकुल पण वेळ मिळत नाही म्हणून, आणि आम्ही त्या बाळाचं अटेन्शन मिळवण्यासाठी आम्ही त्याला इकडे इकडे आवाज देत होतो, पण तो बाळ त्याचा फोकस काही फोटोशूटमध्ये होतच नाही। ऑफकोर्स इतका छोटा आहे, त्याच्याकडून कायच अपेक्षा, पण तरीही फोटोग्राफरने खूप छान पिक्चर्स क्लिक केले आणि मी तुम्हाला त्याचे पिक्चर्स इंस्टाग्रामला नक्की शेअर करेल। फायनली आता वेळ आलेली आहे, बाळाची आत्या त्याला पाळण्यामध्ये टाकेल आणि नाव एक्झॅक्टली काय ठेवलं ते अनाउन्समेंटची। चॉकलेट टाका ना, चॉकलेट 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 दे, चॉकलेट ठीक आहे, एक मिनिट तुम्ही खाली बसा। आम्हाला काय माहिती अरे काही तर बोला, 4-5 रिस्पॉन्स करते तरी
वा, किती गोड आहे नाव आहे ना. खरंच या नावासारखंच आयुष्यही सुंदर असो हीच प्रार्थना. बेस्ट डान्सर, माय फेवरेट डान्सर गाइस. बहुत म्हणजे काय, मी तुझी खूप मोठी फॅन आहे. स्पृहा तुझ्यासाठी गिफ्ट आहे. यांचे झाले नाही की मग चंद्र झोपला ग बाई, गाय झोपली गोट्यात, घरट्यात चिऊताई. गाय झोपली गोट्यात, घरट्यात चिऊताई. घेतला मावशी. झोपल्या गजाई मी पापण्या गडी मी वाहता जगावे. आंबेडकरांच्या पाडणं पेन्शन वरती करत आहे तुमच्या आणि बॅग घेऊन असं वाटत तुम्ही फिरायला चालले. मागे विचारामध्ये झरझर असं जर पाहिजे स्माईल स्माईल आता झरझर स्माईल वेट वेट होईल. शिवांती समोर स्माईल वेट वेट होईल. स्माईल स्माईल शिवांती तिकडे मग फोटोशूट वगैरे चालू होतं. ऑलमोस्ट कार्यक्रम नामकरणाचा जे पण काही विधी आटोपल्या होत्या. आता आली फायनल ती म्हणजे जेवणाची वेळ आणि इकडे छान चालू आहे फोटोशूट. आणि मग मम्मीही आली. मम्मीला प्रोग्राम खूप काही बघायला भेटला नाही, थोडा उशीर झाला यायला म्हणून. आणि मग फायनली आम्ही देखील फोटोशूट केलं जे खूप इम्पॉर्टंट होतं मावशी आणि काकाजी फोटोशूट करताना. आणि असे मी छोटे मोमेंट्स कॅप्चर करण्याचं ट्राय केलं. होता पण आधी नवीन हे घेतला ना. दादा मान स्टेट वेट वेट थोडं आणखी चिन डाऊन करा. चिन डाऊन स्माईल. ऍक्शन वगैरे काही नाही. आणखी ऍक्शन करायचं हसून द्या थोडं जोरामध्ये. स्माईल करा स्माईल जोरामध्ये हसा झरझर हसून द्या बरं एकदा. दिवसानंतर भेटू नका आपण तशीच माहिती पाहिजे ना का कशी आहे तू कॉलेजच्या मैत्रिणी. पण त्या रोजच भेटतात ना. रोजच भेटतो म्हणा. हा तिघी बहिणीच आहे एकाच घरात राहतात. रोजच भेटणं.
फायनली फोटोशूट, गप्पा, मस्ती, मजा मस्ती करून झाल्यानंतर वेळ आली ती म्हणजे जेवणाची. आणि आम्ही मस्त जेवण केलं आणि मग एन्जॉय केलं की बाल्कनीमधून दिसणारा व्ह्यू जो अप्रतिम होता. वाटलं पण नव्हतं की बाहेर गॅलरीमधनं फार्म दिसेल म्हणून. म्हणजे इतकं समोर इतकं सुंदर आणि इथे फार्म म्हणजे जस्ट इमॅजिन नाही केलं. आणि हे सगळे पाहुणे मंडळी म्हटलं की चला यांनाही घ्यावं व्हिडिओमध्ये. खूप वेळानंतर मग हे सगळे मामा मामी वगैरे आले आणि ॲक्च्युली कार्यक्रम आटोपला होता आणि मग जेवण वगैरे सुरू होते. म्हटलं की चला. आणि काही पाहुणे मंडळी जायला पण लागलेली होती घरी. तर असा होता हा कार्यक्रम. खूप एन्जॉयमेंट केलं आणि खूप मज्जा आली. आणि मेन म्हणजे या प्रोग्रामच्याच निमित्त सगळ्यांशी भेटीगाठी होतात म्हणून मनसोक्तपणे मी तरी कार्यक्रमाचा खूप आनंद घेते. आणि त्याच्यामध्ये मी ट्राय करते की सगळ्यांचे मोमेंट काही कॅप्चर्ड करावे. कारण मी पूर्ण वेळ शूट नाही करू शकत म्हणून जेवढाही वेळ मला मिळतो मी त्या पद्धतीने शूट्स करत पेक्षा जास्त वाजले असतील. आणि आता मला फायनली घरी निघायचं होतं. तर मग फायनली ताई आणि जिजू आले ज्यांचा मला खूप वेट होता. कारण मी सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेतलं, ताई आणि जिजूंना नाही घेतलं म्हणून एक माझी इच्छा होती की त्यांना व्लॉगमध्ये घ्यावं. म्हणून मी फायनली त्यांचा वेट केला. आणि ओनिशासोबत मला भेटायचं होतं, तिच्याशी बोलायचं होतं. मग मी थोडंफार भेटलो आणि मग डिसाईड केलं की चला आता घरी जायचं. कारण की आम्ही परितरण पाटापासून आलतो तर खूप वेळ झालेला होता. सो गाईज, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि येस, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये हा व्लॉग आवर्जून शेअर करा.